नमस्कार, माझं नाव पूर्वा रवींद्र अनसपुरे। आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान 1 याविषयी थोडासा अभ्यास करणार आहोत। परीक्षेला जाता जाता अगदी कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त यश संपादन करायचं आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। प्रथमतः मी प्रत्येक आपल्या धड्याला किती मार्क आहेत या संदर्भात आपण बोलूया। तुमच्याकडे पुस्तक असतील तर पुस्तक काढलं तर जास्त चांगलं होईल, नाहीतर मी तुम्हाला सांगते। आपला पहिला धडा जो आहे गुरुत्वाकर्षण, या धड्याला कंपल्सरी 3 मार्क आहेत आणि विथ ऑप्शन 5 मार्क आहेत। दुसरा धडा मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, याला कंपल्सरी 4 आणि विथ ऑप्शन 6 गुण आहेत। तिसरा रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, कंपल्सरी 4 विथ ऑप्शन 6 गुण। चौथा धडा विद्युतधारेचे परिणाम, कंपल्सरी 5 गुण आणि विथ ऑप्शन 7। उष्णता कंपल्सरी 3 आणि विथ ऑप्शन 5। प्रकाशाचे अपवर्तन कंपल्सरी 5 विथ ऑप्शन 7 गुण। सातवा धडा भिंगे व त्यांचे उपयोग, कंपल्सरी 4 विथ ऑप्शन 6। धातू विज्ञान कंपल्सरी 4 विथ ऑप्शन 6। कार्बनी संयुगे कंपल्सरी 5 विथ ऑप्शन 7। अवकाश मोहिमा कंपल्सरी 3 विथ ऑप्शन 5। आता आपला कंपल्सरी मार्क जे आहेत त्याची जर बेरीज केली तर तुमच्या लक्षात येईल, आपल्याला त्याची बेरीज होती 40 आणि विथ ऑप्शन आपण जर बेरीज केली तर ती होती 60 गुणांची। याचा अर्थ काय आहे तर आपल्या वेळेचं नियोजन आपल्याला करायचं आहे। परीक्षा पेपर लिहिताना 2 तासामध्ये, आता वाढीव आपल्याला 15 मिनिटं मिळालेली आहेत, पण तरी सुद्धा आपण आपल्या लक्षात घेऊ की आपला साधारण हा पेपर 2 तासात आपल्याला पूर्ण करायचा आहे। मग वेळेचं नियोजन कसं असावं तर आता वेळेचं नियोजन बघूया आपण। प्रश्न पहिला, ह्याच्यामध्ये आपल्याला 2 उपप्रश्न आहेत। प्रश्न पहिला ए, फक्त पर्याय निवडा। या ठिकाणी आपल्याला पर्याय निवडून, म्हणजे पर्यायाचा जो हे असतो ABCD, तो फक्त पर्याय लिहा आणि वाटलं तर फक्त उत्तर लिहायचंय, इथं अख्खं वाक्य लिहिणं अपेक्षित नाही। आणि प्रश्न पहिला बी, इथं तुम्हाला एका मार्काचे आपल्याला वेगवेगळे प्रश्न असतील, जसे चुकी बरोबर ओळखा, सहसंबंध लिहा, फक्त नावे लिहा, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न क्रमांक 1B मध्ये आहेत। तर प्रश्न पहिला ए 5 गुण, प्रश्न पहिला बी 5 गुण, असा हा 10 मार्काचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 20 मिनिटे वेळ आहे। त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये पण आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे 2 उपप्रश्न आहेत। प्रश्न दुसरा ए, शास्त्रीय कारणे लिहा। इथं आपल्याला 3 पैकी 2 शास्त्रीय कारणे लिहायची आहेत, 4 गुण। आणि प्रश्न दुसरा बी, याच्यामध्ये आपल्याला उत्तरे लिहा, यामध्ये 5 पैकी 3 उत्तर लिहायची आहेत, 6 गुण। असा आपण प्रश्न क्रमांक 2 हाही आपला 10 गुणांचा प्रश्न आहे। याच्यासाठी वेळ आपल्याला 25 मिनिटे आहे, कारण इथं आपल्याला प्रत्यक्ष लिखाण काम करायचे। त्यानंतर आपण म्हणू की प्रश्नपत्रिकेतला सगळ्यात मोठा प्रश्न, ज्याला मार्क खूप चांगले आहेत आणि इथं आपल्याला पर्याय पण भरपूर आहेत, प्रश्न क्रमांक 3, याच्यामध्ये आपल्याला 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे। या 5 प्रश्नांना प्रत्येकी 3 गुण, म्हणजे 15 गुणांचा हा प्रश्न आहे। त्यामुळे इथे आपण व्यवस्थित वेळ द्यायचा। इथं 40 मिनिटं आपल्याला हा प्रश्न सोडवला तरी चालणार आहे। आणि प्रश्न क्रमांक 4, इथं आपल्याला 2 पैकी 1च प्रश्न सोडवायचा आहे, 15 मिनिटाचा वेळ आहे। आता आपण सगळा जर कॅल्क्युलेशन केलं तर हा साधारण पेपर आपला 1 तास 40 मिनिटामध्ये पूर्ण होतो। आता इथे 1 तास 40 मिनिटामध्ये काय पूर्ण होतो तर अख्खा कंपल्सरी पेपर पूर्ण होतोय। म्हणजे काय तर प्रश्न क्रमांक 1A, फक्त पर्याय लिहा। प्रश्न क्रमांक बी, फक्त उत्तरे लिहा, म्हणजे विचारलं आहे तेवढंच काम करायचं। प्रश्न क्रमांक 2A, शास्त्रीय कारणे 3 पैकी 2च लिहिणार आहोत, इथे आपण तिसऱ्यासाठी जागा सोडायची आहे। प्रश्न क्रमांक 2B, 5 पैकी 3 उत्तर लिहा, तर 3च उत्तर लिहिणार आहोत, चौथ्या उत्तरासाठी इथे जागा सोडणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, 8 पैकी 5 प्रश्न सोडवा, आपण इथे 5च प्रश्न सोडवणार आहोत, 1-2 उत्तरांसाठी इथेही जागा सोडून द्यायची आहे। आणि प्रश्न क्रमांक 4, 2 पैकी 1च प्रश्न व्यवस्थित लिहायचा आहे, एका प्रश्नासाठी आपण जागा सोडूया। म्हणजे 40 मार्काचा जो आपला कंपल्सरी पेपर आहे तो आपण या 1 तास 40 मिनिटांमध्ये पूर्ण करणार आहोत।
आता 1 तास 40 मिनिटांमध्ये आपण काय काय बघणार आहोत. तर माझा पेपर सगळा पूर्ण लिहून झालेला आहे. पुढची 15 मिनिटं आता माझ्या हातामध्ये आहेत. या 15 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये आधी मी बघणार आहात की मी बरोबर प्रश्न लिहिले का संख्येनुसार. प्रश्न पहिला ए, प्रश्न पहिला बी, दुसऱ्यातला ए शास्त्रीय कारण 3 पैकी 2, दुसरा बी 5 पैकी 3 उत्तर लिहिलेत का, प्रश्न क्रमांक 3 8 पैकी 5 उत्तर लिहिलेत का, प्रश्न क्रमांक 4 2 पैकी 1 प्रश्न लिहिलाय का. हे सगळं नुसतं बघणं, हे निरीक्षण आपण ज्याला म्हणू की हे माझं 5 मिनिटांमध्ये, फार तर फार 7 मिनिटांमध्ये हा काम होईल. पुढचे 5 ते 7 मिनिटं आपण रेघा मारण्यासाठी घेणार आहोत. प्रश्न झाल्यानंतर रेघा मारणं. अजून रेघा मारताना आपण प्रत्येक शास्त्रीय कारण असेल, उत्तर असेल, मोठं उत्तर असेल तर ह्याच्यामध्ये आपण कीवर्ड्स म्हणजे महत्त्वाचे शब्द सुद्धा पेन्सिलनी अंडरलाईन करणार आहोत. आता हे अंडरलाईन का करणं महत्त्वाचं आहे. आपला जो परीक्षक आहे त्या परीक्षकांना बरेच पेपर एका दिवसामध्ये तपासायचे असतात. त्यावेळेस आपली जबाबदारी आहे की आपला पेपर तपासताना आपल्या परीक्षकांना फार त्रास होता कामा नये. मग आपल्याला काय दाखवायचंय मुख्य आपल्याच्या पेपरमध्ये, या उत्तरामध्ये काय परीक्षकांनी वाचलं पाहिजे, कोणता शब्द महत्त्वाचा आहे तो फक्त अंडरलाईन करणं, तो शब्द अंडरलाईन करणं म्हणजे आपण त्यातला कीवर्ड्स आपण म्हणूया महत्त्वाचे शब्द, तर ते अंडरलाईन करायचे आहेत. ते टिपा लिहामध्ये असतील, शास्त्रीय कारणांमध्ये असतील, फरकामध्ये असतील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फरकामध्ये असतातच. आणि मोठी जी उत्तर आहेत आपली 3 मार्काचे आहेत, शेवटचा 5 मार्काचा आहे, याच्यामध्ये पण कीवर्ड्स आपण अंडरलाईन करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपण ज्याला म्हणू की प्रेझेंटेशन, माझा प्रश्न बघितल्यानंतर, माझा पेपर बघितल्यानंतर त्या परीक्षकांचं समाधानच व्हायला पाहिजे असा हा आपला पेपर आहे. परत सगळ्यात महत्त्वाची सूचना काय, तर नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करायचा आहे. नवीन पानावरच का सुरू करायचा, कारण आपण जर बोर्डाचे प्रश्न उत्तरपत्रिका बघितली किंवा मागे तुम्ही बघा उत्तरपत्रिका तुम्हाला सोडून दिलेल्या आहेत, तर प्रत्येक प्रश्नाच्या वर आपण तो प्रश्नामधले मार्क लिहिण्यासाठी चौकटी दिलेल्या आहेत. तर तिथं जर आपला प्रश्न संपला ना तर परीक्षकाला ते मोजणं सोपं जातं. परत तिथं जर तुम्ही त्याच प्रश्नावर नवीन म्हणजे माझा दुसरा प्रश्न संपला आणि मी लगेच त्याच्या खाली जागा साईडली म्हणून मी लगेच खाली प्रश्न क्रमांक 3 लिहिलं सुरू केला, तर त्या पानावर प्रश्न क्रमांक 2चे पण मार्क मोजले जातात आणि प्रश्न क्रमांक 3चे पण मार्क मोजले जातात. याच्यामध्ये काय होतं, परीक्षकांना त्रास होतो. त्यामुळे परीक्षकांना त्रास होणार नाही, आपला पेपर सुटसुटीत पद्धतीनं तपासला जाईल. त्यामुळे ही पण एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की आपण नवीन प्रश्न नवीन पानावर लिहिणार आहोत. त्यानंतर पेपर लिहिताना सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे खाडाखोड आपली होता. ज्यावेळेस 10 मिनिटं आपल्या हातामध्ये पेपर येतो त्यावेळेस आपल्याला एक पेपर वाचताना आपल्याला एक आयडिया येते की मला हे बघितल्यानंतर साधारण मला काय जमणार आहे, मी कोणते प्रश्न सोडवल्यानंतर त्याचे पॉईंट्स माझ्या डोक्यामध्ये आहेत हे आपल्या डोक्यामध्ये क्लिअर होतं. त्यामुळं पेपर हा वाचायचाच. हातामध्ये पेपर लिहिल्यानंतर पहिल्यांदा पेपर वाचायचा. पेपर वाचताना आपण काय म्हणू की एक रफ आयडिया डोक्यामध्ये तयार होते. त्यामुळे पेपर व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि मग बेल झाल्यानंतर तो सोडवायला लागायचा आहे. म्हणजे थोडे आपण बोर्डाचे काटेकोर नियम पाळणारच आहोत, पण त्याच्या आधी ही एक गोष्ट प्रकर्षानं करायची की पेपर हातामध्ये पडल्या पडल्या वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्ष आपल्या खाडाखोड तर तुमची होणार नाहीच हेच आपण बघणार आहोत. समजा खाडाखोड झाली तर ती अगदी आपल्या हातातल्या पेनानं जस्ट त्याच्यावर रेघ मारायची. काही मुलांना सवय असते की असा मोठा चौकोन करायचं ते खोडत बसायचं. तुम्ही तुमची खाडाखोड झालेली परीक्षकांच्या किंवा मॉडरेटर नियामकांच्या निदर्शनास इतकी प्रकर्षानं आणून नाही द्यायची. त्याच्यावर काट मारली याचा अर्थ तुम्ही ते खाडाखोड केलेली आहे ते कोणी वाचणार नाहीये. त्यानंतर पेपर हातामध्ये आल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण पाळतोच. आपल्याकडे मुख्य मार्जिन आखलेलं आहे, मुख्य समास असतोच. त्या समासाशेजारी आपण एक उपसमास पण आखलाच पाहिजे, कारण काही प्रश्नांमध्ये ए आणि बी असे उपप्रश्न आहेत ते दिसण्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणखी म्हणजे आपण उत्तरं लिहिताना काय होणं अपेक्षित आहे की उत्तर आपली पॉईंट्समध्ये लिहायची आहेत. 2 मार्काचा प्रश्न असेल तर किमान 4 पॉईंट्स पाहिजेत. 3 मार्काचा प्रश्न असेल तर किमान 6 पॉईंट्स इथं लिहिले गेले पाहिजेत. प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो 5 मार्काचा आहे. तर तिथं तुम्ही एक्सप्लेन केले तर 5 पॉईंट नीट दिसू देत. छोटे उत्तरं लिहिले असतील, अगदी शब्दामध्ये उत्तर लिहिलं असेल तर त्या ठिकाणी 10 पॉईंट्स दिसले पाहिजेत. कारण काय आहे, आपण 9वीपासूनच बघतो की 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचा प्रत्येक पॉईंट म्हणजे प्रत्येक उत्तर हे अर्ध्या मार्कासाठी मोजलं जातं. त्यामुळं आपले जेवढा मार्क आहे त्याच्या दुप्पट पॉईंट्स आपल्या उत्तरामध्ये आले पाहिजेत.
हा एक भाग महत्त्वाचा आहे. शास्त्रीय कारण लिहिताना हा भाग थोडा वगळला जातो. शास्त्रीय कारणात 2 मार्क आहेत, तर त्या ठिकाणी 2 पॉईंट्स दिसले पाहिजेत. पण सगळी उत्तरं ही पॉईंट्समध्येच लिहा. नवीन पॉईंट हा नवीन रेघेवर सुरू करा, नवीन ओळीवर सुरू करा. एकासमोर एक नवीन पॉईंट मांडू नका. आकृत्या स्वच्छ सुस्पष्ट असाव्यात. आकृत्यांना किमान 80% नावं असावीत. म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये 10 नावं आहेत उत्तरामध्ये. म्हणजे जर पुस्तकातली आकृती घेतली आणि समजा पुस्तकात आकृतीला 10 नावं आहेत, तर तुमच्या आकृतीला परीक्षेमध्ये किमान 7 ते 8 नावं आली पाहिजेत. 10च्या 10 नावं नाही लक्षात राहिली किंवा काही स्पेलिंग चुकली तर किमान 8 नावं आपली अगदी बरोबर आली पाहिजे. थोडक्यात काय तर आकृतीची 80% नावं आपल्या उत्तरपत्रिकेवर दिसली पाहिजेत. ठीक आहे. हा आपला झाला प्रश्नपत्रिका. त्यानंतर वेळेचं नियोजन, धड्यांचं नियोजन कसं करावं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही धडे अवघड असतात, काही धडे क्लिष्ट जातात, मुलांना समजायला अवघड होतात. आत्ता थोडासा त्याचा अभ्यास मागे ठेवा. जे धडे तुमचे खूप छान झालेले आहेत, जे धडे तुमचे अगदी स्वाध्यायासहित सोडवले गेलेले आहेत, ज्याचा तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे, बऱ्याच वेळा उजळणी झालेली आहे, ते धडे आता फक्त ज्याला काय म्हणू आपण त्याचा एक्सरसाइज आणि त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स जे आता आपण थोडेसे नंतर आपण डिस्कस पण करणार आहोत, ते तुम्ही व्यवस्थित बघा. एक्सरसाइजला 80% मार्क हे आपल्या स्वाध्यायाला आहेत आणि 20% भागामध्ये सुद्धा 10% भाग हा तुमचा धड्यामधला असतो आणि 10% भाग हा पर्सनल रिस्पॉन्स, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू की आपले मत मांडतो अशी पण आपल्या काही उत्तरं आहेत आपल्या S1 आणि S2च्या ह्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं म्हणजे 80% स्वाध्यायातले प्रश्न येणार असतील तर स्वाध्याय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अभ्यास त्याचा केला पाहिजे. आता आपण थोडे आपल्या अभ्यासक्रमाकडे वळूया. माझ्यासमोर पुस्तक आहेच. पुस्तकामधले पहिला धडा जो आहे गुरुत्वाकर्षण, या धड्याला 3 मार्क आहेत आणि विथ ऑप्शन 5 मार्क आहेत. सगळ्यात म्हणजे धड्यामध्ये केपलरचे जे नियम आहेत ते केपलरचे नियम लिहिताना आकृती, 3 नियम आणि तिसऱ्या नियमाला थोडंसं गणिती रूपांतर दिलेलं आहे, ते लिहिलं पाहिजे. त्यानंतर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तो नियमाला अनुसरून आकृती आणि आकृतीच्या खाली परत तिथं पण थोडंसं आपण ज्याला म्हणू मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, गणिती रूपांतर दिलेलं आहे, ते पण लिहायचं आहे. पुढचा भाग जर आपण बघितलं तर जीच्या मूल्यात परिणाम करणारे घटक. थोडक्यात आपण की जीच्या म्हणजे आपलं जे गुरुत्वीय त्वरण आहे त्याच्या मूल्यावर परिणाम करणारे घटक. आता तर तिथं 3 घटक दिलेले आहेत, तर 3 घटकांसाठी 3 मार्क अपेक्षित आहेत. पहिला आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल, तिथं तुम्ही पृथ्वीच्या आकाराचा उल्लेख करणं अपेक्षित आहे, उंचीनुसार बदल आणि तिसरं आहे खोलीनुसार बदल. फ्री फॉल, मुक्त पतन ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यावर एक शॉर्ट नोट आपल्याला 2 मार्कासाठी विचारली जाते. तर त्याच्यासाठी किमान मुक्त पतन म्हणजे काय, मुक्त पतन हे आपण कधी अभ्यासणार आहोत किंवा मुक्त पतन ही जी कन्सेप्ट अभ्यासायची असेल तर त्यासाठी कोणत्या कंडिशन्स असतात त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा जर आपण बघितला प्रश्न आपला लेसन नंबर 2, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. या धड्याला आपल्याला मार्क आहेत, लेसनसाठी या मार्क आहेत 1 मिनिट 4 मार्क आणि विथ ऑप्शन 6 मार्क. इथं पहिल्यांदा करताना डोबेरानरचा त्रिके, तर लिहिताना त्रिके म्हणजे काय हा पहिला भाग, दुसरा डोबेरानरचा नियम आणि तिसरं उदाहरण. अशा पद्धतीनं नियम हा 3 मार्कांसाठी करायचा आहे. सेम तसंच न्यूलँडचा अष्टकाचा नियम, इथं अष्टके म्हणजे काय, त्यानंतर प्रत्यक्षात नियम आणि मग उदाहरण. आता या पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजे डोबेरानरचा त्रिकाचा नियम आणि न्यूलँडचा अष्टकाचा नियम या दोन्ही याच्यासाठी आपण म्हणू की खूप पाठांतर सोपं आहे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे जे उदाहरण आहे हे उदाहरण या दोन्ही नियमांसाठी लागू आहे, त्यामुळे ते उदाहरण छान लक्षात ठेवा. पुढे नियम जर आपण बघितला तर आवर्ती याचा मेंडेलिव्हचा आवर्ती नियम आहे, तो नियम नुसता करायचा आहे. पुढे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि मर्यादा. गुण विचारले जातात किंवा मर्यादा विचारले जातात, या दोन्हीसाठी 3-3 गुण आहेत. तर त्या ठिकाणी किमान 3-3 मुद्दे तरी आपले व्यवस्थित स्पष्टीकरण त्याचं आलं पाहिजे, स्पष्टीकरण आणि उदाहरण. त्यानंतर आधुनिक आवर्ती नियमामध्ये जे 4 खंड दिलेले आहेत SPDF, तर SPDF हे लिहिताना प्रत्यक्षात हे खंड
कुठून कुठपर्यंत आहे, त्याच्यामध्ये किती गुण आहेत, त्याच्यामध्ये किती गण आहेत, किती आवर्तन आहेत, त्याच्यामध्ये धातू आहेत का अधातू आहेत का धातू सदृश मूलद्रव्य आहेत, याचा उल्लेख करणं अपेक्षित आहे. त्यानंतर धड्याच्या शेवटी आपण जर बघितलं तर तो आपल्याला याचे आवर्ती गुणधर्म दिलेले आहेत. 3 आवर्ती गुणधर्म आहेत. त्याच्यामध्ये आहे अणु आकारमान, अणूचा आकारमान, दुसरं धातू अधातू गुणधर्म आणि संयुजा अणु आकारमान, त्याच्यामध्ये अणुत्रिज्या म्हटलं तरी चालेल, आणि तिसरा आहे धातू अधातू गुणधर्म. यांना आपण आवर्ती गुणधर्म म्हटलेले आहेत कारण हे गुण त्या ह्याच्यामध्ये आवर्तनामध्ये आणि स्तंभामध्ये बऱ्याच वेळा ते रिपीट झालेले आहेत, म्हणून तर त्याला आपण आवर्ती गुण असं म्हणतोय. तर ते तिन्ही गुण तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टीकरण द्यायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा धडा बघितला, धडा तिसरा, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. याला कंपल्सरी 4 गुण आणि विथ ऑप्शन 6 गुण आहेत. आता इथे आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा बघणार आहोत की आपल्याला अभिक्रिया जी दिलेली आहे किंवा आपण जी अभिक्रिया लिहिणार आहोत ती संतुलित असली पाहिजे. अभिक्रिया कारण 9वी-10वीच्याच विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा आहे की ते जी उदाहरणं दिलेली आहेत ती संतुलित समीकरणाचीच दिलेली आली आहेत. संतुलित समीकरण जर नसेल तर मॉडरेशनच्या वेळेस त्याच्यामध्ये आपल्याला मार्क जाऊ शकतात. आता इथं काय करायचं, प्रत्येक वेळी अभिक्रिया लिहिताना अभिक्रियाची व्याख्या आणि उदाहरण लिहायचं आहे. कारण आपण काय म्हणू की हॉट क्वेश्चन मध्ये नेमकं उलटं विचारलं जातं. तुम्हाला रासायनिक अभिक्रिया दिली जाते आणि ही रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा म्हणा, पूर्ण केल्यानंतर मग ती कोणत्या स्वरूपामध्ये किंवा तिचा प्रकार काय आहे ते ओळखा आणि मग ती स्पष्ट करा म्हणजे थोडक्यात तिची व्याख्या लिहा असं असतं. त्यामुळे प्रत्येक हा लेसन करताना रासायनिक अभिक्रियेचा प्रकार, त्यानंतर अभिक्रियेचं आधार उदाहरण असंच करायचं आहे. 4 प्रकार आहेत, ते 4ही प्रकार संयोग, अपघटन, त्यानंतर विस्थापन आणि दुहेरी अपघटन. इथं आपण प्रत्येक उदाहरण आणि व्याख्या अशाच पद्धतीनं करणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक. तर त्या ठिकाणी बघा आपण बघितलं तर 5 घटक दिलेले आहेत. अभिक्रियाकारकांचे स्वरूप, अभिक्रियाकाराच्या कणांचा आकार, अभिकारकांची सहती, अभिक्रियेचे तापमान आणि उत्प्रेरक. तर तिथं पण बघा 5 घटक दिलेले आहेत. 5 घटकांविषयी आपल्याला किमान एक ओळ म्हणजे एक्सप्लेनेशनची, स्पष्टीकरणाची लिहिली पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं धड्याचं म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया. इथे पण तुम्हाला अभिक्रिया दिली जाईल, अभिक्रिया काय आहे, कशाची आहे ते ओळखा आणि स्पष्ट करा. याच्या वेळेस आपल्याला प्रत्यक्षात ती अभिक्रिया काढून दाखवायची. तिथं ऑक्सिडीकरण कोणाचं झालं आहे, क्षपण कोणाचं झालंय हे आपण डायग्रॅमनी दाखवलं तरीही चालणार आहे, ॲरो सिस्टीमनी दाखवलं तरी चालणार आहे, शब्दामध्ये व्यक्त केलं तरी चालणार आहे आणि मग तिची व्याख्या द्यायची आहे. पण रेडॉक्स अभिक्रिया हा धड्यातला खूप महत्वाचा भाग आहे. त्यानंतर क्षरण हे आपल्याला S1 मध्ये जवळजवळ 2 ते 3 धड्यांमध्ये आलेलं आहे. त्यामुळे क्षरण म्हणजे काय, धातूंची वेगवेगळ्या कारणांनी झीज होणं या प्रक्रियेला क्षरण असं म्हणतात. त्यानंतर क्षरण टाळण्याचे वेगवेगळे उपाय, त्याच्यामध्ये कथिलीकरण आहे, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे धातू म्हणजे काय म्हणतात विद्युतधारेचा वापर करून त्याच्यावर कोटिंग देणं आहे, त्यानंतर ऑइल पेंटचा थर देणं आहे, रंग लावणं आहे, तेलाचा थर देणं, असे त्याच्यामध्ये डांबराचा थर देणं आहे आणि असे अनेक बेसिक सुद्धा म्हणजे आपण काय म्हणू दैनंदिन गोष्टीमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा धातूची झीज टाळण्यासाठी आपण जे घरगुती उपाय करतो ते सुद्धा इथे लिहिले तरी चालणार आहे. आता त्या धड्यामध्ये एक छोटासा पॉइंट दिलेला आहे, तो म्हणजे गंज म्हणजे काय आणि त्याचं सूत्र लिहा. खूप वेळा आपण काय करतो, अख्खं पुस्तक वाचतो आणि असे धड्यामधले छोटेसे पॉइंट्स असतात ते आपल्याकडून राहून जातात. तर गंज म्हणजे काय, तर पर्टिक्युलरली गंज म्हणजे हे लोखंडाच्या वस्तूंची झीज होणं किंवा लोखंडाच्या वस्तूंचं ऑक्सिडीकरण होणं या प्रक्रियेला आपण गंज असं म्हणतो आणि त्याचं सूत्र आहे Fe2O3.H2O. XH2O लिहिलं तरी चालेल किंवा NH2O लिहिलं तरी चालेल, जे पान नंबर 44 वर दिलेलं आहे, चुकूनही ते विसरू नका. त्यानंतर खवटपणा,
आता खवटपणावर आधारित तुम्हाला मागे शास्त्रीय कारण दिलेलं आहे. तर खवटपणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर खाद्यपदार्थ आहे त्यांचं ऑक्सिडीकरण होतं आणि ऑक्सिडीकरणामुळे त्यांची चव बदलते, त्यांना वेगळा वास येतो आणि असे पदार्थ जर आपल्या पोटामध्ये गेले तर आपल्याला वेगवेगळे विकार होतात, वेगवेगळे आजार होतात, असं त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. मग हे कसं टाळायचं, तर ह्याच्यामध्ये हवाबंद डबे वापरता येतात किंवा नायट्रोजन पॅकिंग, नायट्रोजन वायूचा वापर करून आपण जर पदार्थाचं पॅकिंग केले, हवाबंद केले तर त्याचा खूप छान उपयोग होतो. आता आपल्याकडे परदेशामध्ये नायट्रोजन पॅकिंग खूप वर्षापासून आहे. थोडंसं ते कॉस्टली जातं, पण आपण आता बाजारात बघा वेफर्स वगैरे थोडे कॉस्टली मिळतात, तर त्याच्यासाठी नायट्रोजन पॅकिंग वापरलं जातं. नायट्रोजन हा थंड वायू आहे, त्यामुळे आतले पदार्थ लवकर खराब होत नाहीत. तर तिथं तुम्ही हा एक नवीन पॉईंट ऍड केला तरी चालेल. त्यानंतर धड्यामधला आपला लेसन नंबर 4 विद्युत धारेचे परिणाम. या धड्याला 5 मार्क आहेत. खूप आपण ज्याला म्हणू की खूप अभ्यासपूर्ण हा धडा आहे, खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात. विथ ऑप्शन सहित त्याला 7 मार्क आहेत. आता या धड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे धड्याचा पहिला की विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर काम करणारी उपकरणांची नावं लिहायची. विद्युत धारेचा वापर करून ज्या ठिकाणी उष्णता तयार होते असे तुम्हाला बरीच उपकरणं माहिती. इस्त्री आहे, गिझर आहे, हीटर आहे, बल्ब आहे, घरामधला आपला फ्यूज आहे, ही त्याच्यामध्ये नावं तुम्ही लिहा पुस्तकामध्ये. पण आणखी विजेची शेगडी आहे. 2 मार्कासाठी आलं तर 4 पॉईंट्स लिहा, 4 नावं लिहा. 3 मार्कासाठी आला तर त्या ठिकाणी 6 पॉईंट्स लिहिणं अपेक्षित आहे. याच्यावर आधारित मात्र तुम्हाला शास्त्रीय कारण विचारलं जाते की बल्बमध्ये टंगस्टनची तार वापरली जाते, तर ती तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर इथं गाळलेली जागा पण विचारतात, ती म्हणजे आपली जी घरामध्ये जी लाईव्ह तार आहे, म्हणजे वीजयुक्त तार आहे, आणि दुसरी ज्याला आपण म्हणू की न्यूट्रल तटस्थ तार आहे. या दोघांदरम्यान, या 2 तारांच्या दरम्यान 220 व्होल्ट एवढे विभवांतर काय असतात पुरवलेलं असतं. एवढं या दोघांच्या दरम्यान विभवांतर असतं. तर 220 व्होल्ट ही जी फिगर आहे, हा आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. गाळलेल्या जागा किंवा चुकी बरोबर ह्याच्यामध्ये हे पॉईंट्स विचारले जातात. त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या 4.4 जर तुम्ही आकृती बघितली तर तिथं वेगवेगळे फ्यूजचे आपल्याला काय दिलेले, वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. वेगवेगळे आकार आहेत, प्रकार आहेत. तर हे आपल्याला आयडेंटिफिकेशन आहे बघा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये विचारले जाईल किंवा प्रश्न क्रमांक 3 मध्ये पण तुम्हाला काही पिक्चर्स दिले जातील, काही चित्र दिली जातील. ती आपल्याला चित्र कशाची ती ओळखून त्याचा उपयोग लिहायचा आहे. तर त्याच्यामध्ये जनरली आपल्याला फ्यूजचं दिलं जातं किंवा आपण जे पुढे नियम शिकणार आहोत, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, किंवा फॅरेडेचा जे नियम आहेत तर ते नियम, तर त्याच्या पण आकृत्या आपल्याला चांगल्या करायच्या आहेत. कारण आपल्याला त्याचं आयडेंटिफिकेशन करून त्याचा उपयोग लिहायचा आहे. तर त्यासाठी आकृत्या परत परत एकदा बघा. त्यानंतर धड्यामध्ये परत एक 4.9 जी आकृती आहे, नालकुंतल, म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो सोलेनॉइड. नालकुंतलाची तुम्ही आकृती व्यवस्थित बघून ठेवा. त्यानंतर धड्यामधला फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, त्याला पण आकृती दिलेली आहे, नियम आहे. तर आकृती चांगली करा. समजा आपण शब्द लिहिताना जर काही चूक झाली तर आकृतीला मार्क कन्सिडर केले जातात. सगळेच्या सगळे नाही, पण अगदी सगळेच मार्क जाण्यापेक्षा आपल्याला काहीतरी मार्क निश्चित तिथं मिळतील. त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर म्हणजे चलित्र, हा 5 मार्काचा प्रश्न आहे. आता या 5 मार्कामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे, तर विद्युत चलित्र म्हणजे काय, त्यानंतर त्याच्यामध्ये तत्व काय वापरलं जातं, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन म्हणजे त्याची रचना काय आहे, कार्य कसं चालतं, आणि आकृती, असे हे 5 पॉईंट आहेत 5 मार्कांसाठी. तर नीट करायचं आहे. त्यानंतर धड्यामधला पुढचा भाग म्हणजे जनित्र. आता इथे पण आपल्याला काय आपल्याला एसी जनरेटर आहे, डीसी जनरेटर नाहीये. तर एसी जनरेटर आहे. तर तिथे पण जनित्र म्हणजे काय, त्याच्या मागचं जनित्र चालण्याचं काय आपण त्याला म्हणूया प्रिन्सिपल, तत्व काय आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना आणि वर्किंग, कार्य आणि आकृती, असे पण तिथे पण 5 पॉईंट आहे. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा उजव्या हाताचा नियम करायचा आहे. फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम करायचा आहे. नियम सगळेच करायचे आहेत. बघा धड्याखाली पण तुम्हाला काही आकृत्या दिलेल्या आहेत. त्यानंतर 5वा धडा उष्णता.
विथ कंपल्सरी त्याला 3 मार्क आहेत आणि विथ ऑप्शन 5 मार्क आहेत. आता या धड्यामध्ये काय तर पान नंबर 63 वर आपल्याला अशा बोल्ड डार्क अक्षरामध्ये डेफिनेशन दिलेल्या आहेत, व्याख्या दिलेल्या आहेत. उष्ण वितळणाचा अप्रकट उष्मा, त्यानंतर बाष्पनाचा अप्रकट उष्मा, तर त्या चांगल्या करा. त्यानंतर पुनर्हिमायत रिजलेशन, त्याची आकृती बघा तुम्ही. 5.3 आकृती बघायची आणि आकृतीवरून मग आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करायचंय की बर्फावर आपण जर प्रेशर आणला, दाब लावला, तर त्याचा द्रवणांक हळूहळू कमी होत जातो आणि मग ते बर्फ लवकर वितळला जातो. आणि नंतर आपण जसं प्रेशर रिलीज करू त्याच्यावरचा आपण दाब काढून घेतला की परत त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे द्रवणांक हा परत 0 डिग्री सेल्सिअसला होतो. हे सुद्धा तुम्ही पॉईंट्समध्ये लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पाण्याचे असंगत आचरण ह्याच्यासाठी 5.4 डायग्राम दिली. ते 5.4 आकृती चांगली करा. स्वाध्यायामध्ये पण दिलेली आहे. त्यामध्ये बघा तापमान कसं हळूहळू कमी होत जातं, परत वाढत जातं आणि एका पर्टिक्युलर याला ते कसं कॉन्स्टंट राहतं, स्थिर राहतं, त्याचा नीट अभ्यास करायचा आहे. आणि याच्यावर आधारित आपल्याला शास्त्रीय कारणं आहेत की ध्रुवीय प्रदेशामध्ये पाण्याखाली जलचर जिवंत राहतात. त्यानंतर ध्रुवीय याच्यामध्ये काय म्हणतात ते पाईपलाईन फुटल्या जातात, दगड कोसळतात. हे सगळे शास्त्रीय कारणं चांगली करायची आहेत. त्यानंतर उष्णतेचे एकक हा भाग व्यवस्थित करा. पान नंबर 67 वरचा तिथं बघा तापमान दिलेलं आहे, SI युनिट दिलेलं आहे उष्णतेचं, CGS युनिट दिलेलं आहे. आता या धड्यामध्ये मात्र तुम्ही जे सॉल्व न्यूमरिकल आहेत तेवढे केले तरी पुरेसे आहेत. म्हणजे सोडून दिलेली उदाहरणं आहेत ती केली तरी पुरेशी आहेत. पुढचा धडा जर आपण बघितला, पुढचा आपला धडा आहे 6वा प्रकाशाचे अपवर्तन. या धड्याला 4 मार्क आहेत आणि विथ ऑप्शन 6 मार्क आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला पान नंबर 74 वर जे 6.2 आकृती इथं आपल्याला अपवर्तनाचे नियम दिलेले आहेत, त्या ठिकाणी आकृती वरून नियम लिहायचे, त्यामुळे आकृती आवश्यक आहे. पान नंबर 75 वर बघा 6.4 वेगवेगळ्या माध्यमात होणारे प्रकाशाचे अपवर्तन. तर त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमात दिलेलं आहे, घन, विरल, घन. तर त्या ठिकाणी तिन्ही आकृत्या आणि आकृत्यावर आधारित जे नियम दिले ते चांगले करायचे आहेत. त्यानंतर पुढचं की तारे लुकलुकतात पण ग्रह लुकलुकत नाहीत, याचं आपल्याला स्पष्टीकरण द्यायचंय. इथे पण स्पष्टीकरणासाठी आपण जर बघितलं, ताऱ्यांच्या स्पष्टीकरणासाठी 2 पॉईंट घ्या आणि ग्रहाच्या स्पष्टीकरणासाठी कंपॅरिझन आहे म्हणून 1 पॉईंट व्यवस्थित लिहिला तरी चालेल. म्हणजे साधारण हा 3 पॉईंटचा एक्सप्लेनेशनचा 3 पॉईंटचा हा व्यवस्थित मोठा ब्रीफ प्रश्न आहे. त्यानंतर रेनबो फॉर्मेशन 6.10 इंद्रधनुष्य निर्मिती. तुम्ही जर बघितलं तर हा प्रश्न वेगवेगळ्या अँगलनी विचारलेला आहे. काही वेळा आपल्याला आकृती पूर्ण करायला दिलेली आहे, काही वेळा आकृती चुकीची दिली आहे, ती करेक्ट करायला दिली आहे. तर आकृतीवरून आपल्याला विचारले की ही आकृती कशाची आहे, या आकृतीमध्ये निर्माण होणाऱ्या तयार होणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया सांगा. आता त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 3 प्रक्रिया होतात. एक म्हणजे अपवर्तन होतं, त्यानंतर परावर्तन होतं, आंतरिक परावर्तन होतं, त्यानंतर विकिरण होतं. तर या प्रत्येक त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे की कुठं गेल्यानंतर कसं होतं. म्हणजे प्रकाश किरण आधी हवेतून पाण्यात शिरतायत, त्या थेंबामध्ये, परत थेंबामध्ये गेल्यावर परत ते परत फिरतायत, थेंबातून परत बाहेर येत आहेत. तर या सगळ्या गोष्टी करा. 6.9 ही जी आहे आंशिक आणि पूर्ण आंतरिक परावर्तन, ही पण आकृती करायची. 5 मार्कासाठी आपल्याला तो 2 वर्षापूर्वी प्रश्न विचारला गेलेला होता. त्याच्यामध्ये आपल्याला आकृती दिली होती आणि काही प्रश्न विचारले होते. त्यामुळे हे दोन्ही पद्धतीनं तो भाग करायचा आहे. त्यानंतर आपण पुढच्या लेसनकडे जाऊया. भिंगे व त्याचे उपयोग 7वा धडा आहे. याच्यासाठी 4 मार्क कंपल्सरी आहेत आणि विथ ऑप्शन 6 मार्क. इथे सगळ्यात महत्वाचं पान नंबर 82 वर आपल्याला 3 नियम दिलेत. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिपा आणि त्याच्यावरून काही नियम तयार केले, 3 नियम तयार केले. तिन्ही नियमाला 3 आकृत्या आहेत. तर ते 3 आकृत्या आणि नियम करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल हे कशाला करायचे, तर कधी काळी हे विचारलं गेलेलं आहे, त्यामुळे एकदा आपल्याकडून ते राहू नये म्हणून ते करायचे. त्यानंतर विशालन, भिंगाची शक्ती, भिंगाचा संयोग याच्यावर आधारित आपल्याला काही आहे उदाहरणच आहेत. पण भिंगाची शक्ती याचं एकक करून ठेवा. डायोप्टर हे त्याचं एकक आहे. त्यानंतर मानवी डोळा हा 3 मार्कासाठी जनरली विचारला जातो. तर याच्यामध्ये आता बघितलं तर 7 पॉईंट आकृती जर बघितली तर 7 पॉईंट आकृतीमध्ये बरीच नावं दिलेली आहेत. तर आता याच्यामध्ये नावं एवढी दिली आहेत, तर काय काय महत्वाची नावं आहेत, तर महत्वाची नावं कोणतं आहे तर बाहुली, नेत्रभिंग, पारपटल,
त्यानंतर मागचं जे आहे ते म्हणजे दृष्टिबिंब, दृष्टिपटल, हे याच्यामधली महत्वाची नावं आहेत की जी आपल्या आकृतीमध्ये आलीच पाहिजेत. आणि जेव्हा आपण आकृतीचं वर्णन करणार आहोत त्यावेळी या सगळ्याचा म्हणजे आपण जी नावं आता सांगितली त्याचा प्रामुख्यानं उल्लेख येणं अपेक्षित आहे. त्यानंतर या धड्यामधले महत्वाचे म्हणजे 5 मार्काचे प्रश्न किंवा तो 3 मार्काला येईल पण तो करताना आपण 5 मार्कासाठीच करायचा आहे. दृष्टिदोष आणि त्याचे निराकरण. दृष्टिदोष आपण बघितले तर 3 दृष्टिदोष दिलेले आहेत पण त्यातले जनरली पहिले 2च दृष्टिदोष आहेत. लघुदृष्टी आणि दूरदृष्टी हेच जनरली 5 मार्कासाठी विचारले जातात. आता 5 मार्कासाठी काय काय लिहिणं अपेक्षित आहेत तर लघुदृष्टी म्हणजे काय, हा दृष्टिदोष तयार होण्यामागची कारणं काय आहेत, हा दृष्टिदोष कसा दूर करता येईल म्हणजे त्या ठिकाणी आपण अंतर्वक्र भिंग वापरणार आहोत. आणि 2 आकृत्या म्हणजे प्रत्यक्षात दोष तयार झालेली आकृती आणि दोष निराकरण म्हणजे आपण भिंग लावून तो दोष घालवलाय ती दुसरी आकृती. अशा पद्धतीने आपला हा 5 मार्काचा प्रश्न आहे. सेम तसंच दूरदृष्टिता. दूरदृष्टिता म्हणजे काय, दृष्टिदोष तयार झालेली आहेत त्याची 2 कारणं का तयार झाली आहेत आणि हा दूरदृष्टिता कशा प्रकारे आपल्याला निराकरण करता येतं तर योग्य बहिर्वक्र भिंग म्हणजे योग्य नाभीय अंतर असलेलं बहिर्वक्र भिंग वापरून. तर ते 3 पॉइंट आले. आणि 2 मार्कासाठी आकृत्या, दोष तयार झालेली आकृती आणि निराकरण केलेली म्हणजे भिंग वापरून निराकरण केलेली आकृती. आता इथं तुम्हाला आणखीन काय लक्षात ठेवायचंय तर बहिर्गोल भिंगाचं नाभी अंतर धन असतं. बहिर्गोल भिंग आपण कधी वापरलंय, लांबचं दिसण्यासाठी आपण बहिर्गोल दूरदृष्टीचा जवळचं दिसण्यासाठी आपण काय वापरलेलं आहे, बहिर्गोल भिंग वापरलेला आहे. त्यामुळे जेव्हा आपला आरशा आपण जो हे वापरतो चष्मा वापरतो त्या चष्म्यामध्ये जर दोन्ही दोष निराकरण करणारा जर चष्मा असेल तर खालचा जो भाग आहे या खालच्या भागाने आपण जवळचं वाचतो. तर ते जवळचं वाचतो म्हणजे मला जवळचं नीट दिसत नाही म्हणून तो वापरलेला आहे. म्हणजे तो दूरदृष्टीता हा दोष आहे आणि ते खालचा जो भाग आहे तो बहिर्वक्र भिंगाचा वापरलेला असतो आणि वरचा जो भाग आहे चष्म्याचा तो अंतर्वक्र भिंगाचा असतो की जो आपला कशासाठी असतो, लघुदृष्टी म्हणजे जवळचं दिसतंय पण लांबचं दिसायला थोडासा त्रास होतो त्याच्यासाठी आपल्या भिंगाचा वरचा भाग आहे की जो अंतर्वक्र भिंगानं वापरलेला आहे. आता हे दोन्हीही भिंग याच्यामध्ये वापरले ही प्रोग्रेसिव्ह लेन्स आहे याच्यामध्ये हे दोन्ही भिंग वापरले ह्याच्यामध्ये त्यामुळे असं दिसत नाही. पण आपण जुन्या जर चष्मा बघितला त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर दिसतं खालचा भाग असा कर्व केलेला असतो की जो जवळचं वाचण्यासाठी केलेला असतो. आता वृद्ध दृष्टीता हा पण एक त्याच्यामध्ये दोष सांगितलेला आहे. आता इथे जर 2 मार्कासाठी आपल्याला दृष्टिदोष विचारले तर इथे आपल्या 3च पॉइंट दिलेले आहेत आणि मला जर 2 मार्कासाठी दृष्टिदोष विचारले तर माझ्याकडे किमान 4 दृष्टिदोष पाहिजेत ना. मग इथं 3च आहेत. मग आपण चौथा कोणता लिहू शकतो, मोतीबिंदू आणि 5वा काचबिंदू. म्हणजे पहिला येईल लघुदृष्टी, दुसरा येईल दूरदृष्टीता, तिसरा येईल वृद्ध दृष्टीता, चौथा येईल मोतीबिंदू आणि 5वा येईल काचबिंदू. समजा आपला म्हणजे 5 लक्षात ठेवा याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर भिंगांचे उपयोग तुम्ही लक्षात ठेवा, भिंगांचे उपयोग करायचे आहेत आणि शॉर्ट नोट करताना संयुक्त सूक्ष्मदर्शक याच्यावर थोडासा भर द्या. त्यानंतर 8वा धडा जर बघितला धातू विज्ञान तर याला 4 मार्क आहेत कंपल्सरी आणि विथ ऑप्शन 6 मार्क आहेत. आता इथे करताना धातूच्या अभिक्रिया आणि अधातूच्या अभिक्रिया या आपल्याला करायच्याच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8.5 जिथे आपल्याला धातूंची क्रियाशीलता दिलेली आहे. सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह, सगळ्यात जास्त क्रियाशील सगळ्यात वर आहे आणि सगळ्यात कमी क्रियाशील सोनं आहे. तर तिथं सोनं, चांदी, प्लॅटिनम असे तुम्ही 3 धातू लिहू शकता. आणि सगळ्यात जास्त क्रियाशील आपण म्हणू पोटॅशियम आहे. सोडियम लिहू नका. सारखं आपल्या तोंडामध्ये इतकं सोडियम भरलेलं बसलेलं आहे त्यामुळे आपण पटकन सोडियम लिहितो. पण सगळ्यात जास्त क्रियाशील हा पोटॅशियम धातू आहे आणि त्यानंतर सोडियम आहे की जे गार पाण्याबरोबर रिॲक्ट होतात. त्यानंतर धड्यामधल्या रासायनिक अभिक्रिया तुम्ही करणार आहात. आयनिक संयुगांचे गुणधर्म व्यवस्थित बघा. त्यानंतर आपल्याला धातू विज्ञानाचं म्हणजे धातू शुद्ध स्वरूपात मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत. त्यात ती विल्फ्ली टेबल मेथड, जनशक्तीवर आधारित विलगीकरण मेथड या 2 पद्धती आपल्याला पूर्णपणे नवीन आहेत. त्यामुळे या 2 पद्धती व्यवस्थित करा. पुढच्या येणार नाहीत असं नाही, येतील, तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी लिहू शकाल. पण पहिल्या 2 पद्धती या पूर्णपणे नवीन आहेत, आकृत्या पण वेगळ्या आहेत त्यामुळे त्या छान करा. त्यानंतर धड्यामधले 5 मार्काचे प्रश्न म्हणजे अल्युमिनियमचे निष्कर्षण
याच्यामध्ये 2 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे बॉक्साईट या धातूचे संहतीकरण किंवा त्याला दुसरा वळून म्हणू की बेअर्स पद्धती. तर ही आहे ह्याच्यामध्ये 5 मार्कासाठी तो प्रश्न आहे. आणि त्याच्यामधलाच दुसरा आहे 8.12 म्हणजे ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटनी क्षपण म्हणजे आपण म्हणू इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. इथं आपल्याला आकृती आणि त्याचं वर्णन हे 5 मार्कासाठी हा प्रश्न तयार करायचा आहे. आता इथे 2 मार्कासाठी आकृती आहे आणि 3 मार्कासाठी त्याचं काय म्हणू त्याचं आपण जे काही एक्सप्लेनेशन करणार आहोत त्याचं स्पष्टीकरण आहे. इथे पण पॉईंट्समध्ये उत्तर लिहायचे. आणि बेअर्स मेथडला सुद्धा आपल्याला रासायनिक अभिक्रिया कंपल्सरी आहेत. त्या ह्याच्यामध्ये कमीत कमी 2 आणि पुढच्या 4 अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्या 4ही अभिक्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिल्या पायरी म्हणजे बॉक्साईट या धातूचे संहतीकरण हा जर 5 मार्काचा प्रश्न आला तर तिथं 2 मार्क या रासायनिक अभिक्रियांसाठीच राखीव आहेत आणि 3 मार्क स्पष्टीकरणासाठी. त्यानंतर इथे पण आपण बघितलं तर धातूंचे क्षरण जे मागच्या लेसनमध्ये आलेले तेच परत इथं आलेलं आहे. त्यामुळं करा. आता संमिश्रीकरण अलॉईंग या ठिकाणी काय करायचं तर आपल्याला संमिश्र म्हणजे काय आणि संमिश्र लिहिताना आपल्याला विथ प्रोपोर्शन उदाहरणं लिहिताना त्याच्यामध्ये वेगवेगळे जे धातू किंवा अधातू वापरलेले आहेत त्याचं प्रमाण लिहिणं अपेक्षित आहे. कारण अलॉय संमिश्र हा 8वी पासून आलेला भाग आहे. मग 10वीला वेगळं काय तर मुलांना त्यातलं पर्सेंटेज माहिती आहे की 74% लोह आहे, क्रोमियम किती टक्के आहे तर पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर आपला 9वा लेसन कार्बनी संयुगे कंपल्सरी 5 मार्क आहेत विथ ऑप्शन 7 मार्क. या धड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे काय त्याचं वर्गीकरण लिहिताना अल्केन, अल्किन, अल्काईन त्याचं सूत्र आणि त्यावरून तयार होणारी श्रेणीमधली कमीत कमी 1-2 उदाहरणं लिहिणं अपेक्षित आहेत. ती लिहिलीच पाहिजे कारण 5 मार्क आपल्याला त्याच्यासाठी दिलेले आहेत. त्यानंतर क्रियात्मक गट कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट तर फंक्शनल ग्रुप आपल्याला चांगले करायचे आहे. त्याची उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. 9.16 या चार्टमध्ये कमीत कमी 2 आपल्याला फंक्शनल ग्रुप 2 क्रियात्मक गट व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत. त्यानंतर समजातीय श्रेणी अल्केन, अल्किन किंवा अल्काईन कुठली एक श्रेणी व्यवस्थित पाठ करा. सूत्र आणि त्याच्यावरून कमीत कमी आपल्याला 5 ते 6 त्यातली संयुग लिहिता आली पाहिजेत. त्यानंतर IUPAC सिस्टीम IUPAC नामकरण पद्धती याच्यामधली आपल्याला 2 मार्कासाठी प्रश्न येतोच. आपल्याला काही वेळा नाव दिलेलं असतं, रचना लिहायला सांगतात किंवा काही वेळेला आपल्याला रचना दिलेली असती आणि आपल्याला नाव त्याचं लिहायचं असतं. दोन्ही पद्धतीने हा प्रश्न तयार करायचा आहे. त्यानंतर यातली महत्वाची संयुगे आहेत इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड किंवा ऍसिटिक ऍसिड. याचे उपयोग चांगले करा तुम्ही. रासायनिक अभिक्रिया करा. पुढचे महारेणू किंवा बहुवारिके हा भाग आपला परीक्षेला गाळलेला आहे त्यामुळं तो भाग नाही वाचला तरी चालेल. आणि 10वा अवकाश मोहिमा या धड्यामध्ये आपण जर बघितलं धड्याला 3 मार्क आहेत आणि विथ ऑप्शन 5 मार्क आहेत. या धड्यामध्ये पहिलं महत्वाचं म्हणजे पहिला कृत्रिम उपग्रह जो रशियानं पाठवला त्याचं नाव आहे स्पुटनिक. तर स्पुटनिक हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर याचे कक्षात आपण म्हणूया की भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहांचे प्रकार दिलेले आहेत बघा. त्यांच्या उंचीनुसार पान नंबर 138 वर आहेत. पहिला आहे उच्च कक्षा, दुसरे आहे मध्यम कक्षा आणि तिसरं निम्न कक्षा. आता जर कक्षा हा जर तिथं उल्लेख केला असेल तर त्यांची कक्षा कुठून ते कुठपर्यंत हे लिहिलंच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कोणते सॅटेलाइट कोणते उपग्रह काम करतात उपग्रहांची कार्य त्या ठिकाणी लिहा. ठीक आहे, बाकी मधलं काही लिहिलं ना तरी चालेल. कक्षेची मर्यादा आणि त्या ह्याच्यामध्ये काम करणारे जे उपग्रह आहेत त्यांची काम हा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर भारताने जो पाठवलेला आहे पहिला आपला कुठला चांद्रयान 1 तो दिलेला आहे पान नंबर 142 वर. ते पण व्यवस्थित करा. चांद्रयान 1 हा आपण सन 2008 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान 1 हे काय पाठवलेलं आपण त्याला म्हणतो की चंद्र मोहिमा जी यशस्वीपणे राबवलेली आहे त्यातलं ते आपलं उदाहरण चांद्रयान 1 हे नाव लक्षात ठेवा आपलं. त्यानंतर
त्या लेसनमधला स्पेस डेब्रीज म्हणजे अवकाश कचरा आणि त्याचे व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्सनल ज्याला म्हणू की पर्सनल रिस्पॉन्स, सेल्फ रिस्पॉन्स, की माझं मला व्यक्तिगत मत नोंदवायचंय असा हा प्रश्न आहे. पहिल्यांदा त्या ठिकाणी अवकाश कचरा म्हणजे काय हे लिहायचं आहे आणि अवकाश कचऱ्याचं सध्याचं प्रमाण हे तुम्ही थोडंसं नेटवरून काढलं तरी चालेल, कारण त्यांनी जे पूर्वीचं वजन दिलेलं आहे की आत्ता किती तिथं टन कचरा आहे, पण आत्ता किती टन कचरा साठला आहे हे तुम्ही नेटवरून थोडंसं शोधून काढा. आणि एक धड्यामधला महत्त्वाचा चार्ट आहे, तो चार्ट सांगते उपग्रहांचे प्रकार, त्यांचं कार्य, आणि ते पान नंबर 137 वर दिलेलं आहे. आणि प्रत्यक्षात त्याच्यामध्ये प्रक्षेपक कोण कोण काम करतात, इनसॅट आहे, जीसॅट आहेत, तर ते तुम्हाला करायचं आहे. म्हणजे उपग्रहाचा प्रकार, उपग्रहाचे कार्य आणि प्रक्षेपकांची नावे. इथं मी अगदी तुम्हाला सांगितलं की खरं आपल्याला पुस्तक बघितलं तर खरंच खूप सिलेबस आहे. 40 मिनिटांमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर काही शंका असतील तर माझा नंबर आहे 9423582350. काही शंका असेल तर जरूर मला विचारा. आणि माझा मेल ॲड्रेस आहे purva_anaspure@gmail.com. सगळे स्मॉल लेटर्स आहेत, कुठेही त्याला स्पेस वगैरे सोडायची नाहीये. पूर्वा PURVA अनसपुरे ANASPURE, purva_anaspure@gmail.com. धन्यवाद.